नमस्कार, मी स्वाती आर किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आहे आषाढी एकादशी. त्यानिमित्त मी इथे साबुदाणा आणि साबुदाण्याचे वडे बनवलेले होते. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी साबुदाणा भिजत घातलेला होता. हा साबुदाणा मी रात्री भिजवलेला आहे. इथे बघू शकता तुम्ही. आणि आता डायरेक्ट आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे तेल गरम झालेलं आहे. तेलामध्ये मी जिरं टाकलेलं होतं आणि हिरव्या मिरची आपली अशी जाडसर मिक्सरमध्ये फिरवून घेतलेली आहे. तर ती आपण इथे तेलामध्ये परतून घेऊया. इथे मी साहित्य दाखवलेलं नाही आहे, डायरेक्ट रेसिपी सुरुवात करते आहे. आणि उकडलेले बटाटे घेतलेले आहे मी बारीक कापून. तर आता ते आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचे आहे. आणि हे उकडलेले बटाटे आहे. आता हे देखील आपल्याला इथे छान परतून घ्यायचे आहे. आणि आता हे बटाटे परतून झाले की त्यामध्ये आपल्याला साबुदाणा घालायचा आहे. इथे आपले बटाटे छान परतून झालेले आहे. आता इथे मी साबुदाणा घातलेला आहे आणि तो साबुदाणाही आपल्याला परतून घ्यायचा आहे. आणि आता इथे मी शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे. शेंगदाणे भाजून याचा कूट करून घ्यायचा आहे. आणि शेंगदाणे जाडसरच ठेवायचे आहे, खूप असे बारीक नाही करायचे, जाडसर ठेवायचे आहे. तर छान लागतात ते खिचडीमध्ये जाडसर शेंगदाणे. अशी भरड करून घ्यायची शेंगदाण्याची, खूप बारीक कूट करायचा नाही आहे. तर आता आपल्याला हा साबुदाणा छान परतून घ्यायचा आहे. आणि चवीनुसार इथे मीठ टाकलेलं आहे मी. साबुदाणा भिजत घालायला तुम्ही रात्री म्हणजे 7 ते 8 तास लागतात साबुदाणा भिजायला. त्यामुळे रात्रीच साबुदाणा भिजायला घालायचा आहे, म्हणजे काय छान भिजेल तो रात्रभर. इथे माझी साबुदाण्याला वाफ देऊन झालेले आहे. तर आपला हा साबुदाणा देखील झालेला आहे. मध्ये मध्ये मी 1-2 वेळा चेक केलेला होता, हलवून घेतला होता. तर आता हा साबुदाणा झालेला आहे. मस्त असा नरम छान झालेला आहे आपला साबुदाणा. आणि मोकळा देखील झालेला आहे, अगदी सुट्टा सुट्टा एक एक दाणा. आता मी इकडे साबुदाण्याचे वडे दाखवणार आहे. तर त्यासाठी इथे साबुदाणा घेतलेला आहे आणि उकडलेले 2 बटाटे. त्यानंतर इथे शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे, तो जाडसर टाकायचा आहे. मी आत्ता सांगितल्याप्रमाणे अशी भरड टाकायची आहे जाडसर. आणि चवीनुसार मीठ. लाल मिरची पावडर टाकायची आहे. इथे तुम्ही हिरवी मिरची देखील वापरू शकता, पण मी लाल मिरची घातलेली आहे. थोडंसं जिरं घातलेलं आहे. आणि तुम्ही इथे उपवासाला बनवत असाल तर कोथिंबीर नाही घालायची. आणि जर उपवासाच्या वेळेस तुम्ही नाही उपवासाला बनवत नसेल तर इथे तुम्ही कोथिंबीर घातली तरी चालणार आहे. त्यामुळे अजून टेस्ट वाढेल आपल्या वड्यांची. पण आपण आज उपवासासाठी बनवतो आहे, त्यामुळे मी इथे कोथिंबीर वापरलेली नाही. आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. बटाटे तुम्ही इथे किसून पण घेतलं तरी चालणार आहे, पण हाताने मॅश केलं तरी पण चालतो. आता आपलं हे भिजवून झालेलं आहे. इथे हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि आपल्याला वडे बनवून घ्यायचे.
हे बघा, अशा पद्धतीने आपला हा वडा तयार झालेला आहे. हे बघा, अशा पद्धतीने एवढं जाड ठेवायचं आहे म्हणजे तो फुगल्यावर अजून थोडासा जाड होईल. आता हे मी सगळे वडे बनवून घेते. आता आपल्याला वडे तळायला घ्यायचे आहे. इथे तेल गरम झालेलं आहे. आता मी याच्यामध्ये वडे सोडून घेते. अशा पद्धतीने इथे मी वडे तळून घेत आहे. दोन्ही साईडने छान असे खरपूस कुरकुरीत होतील असे आपल्याला तळून घ्यायचे आहे आणि मीडियम गॅसवरच तळायचे आहे. खूप कमी पण नाही ठेवायचा, नाहीतर आपले वडे तेल जास्त शोषून घेतील. हे बघा, अशा पद्धतीने मी इथे हे वडे तळलेले आहे. तर झालेले आहे आपले हे वडे. आता मी इथे ताटात सगळं वाढून घेत आहे. साबुदाण्याचे वडे घेतलेले आहे. त्यानंतर इथे दही घेतलेलं आहे, बटाट्याचे वेपर्स, एक केळं ठेवलेलं आहे आणि खजूर. तर अशा पद्धतीने आपलं हे ताट तयार झालेलं आहे आजचं. तर मंडळी, कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी? आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय सर्वांना.